हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळ शौर्य फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य पाचोरा संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख, पाचोरा तालुक्यात पाचोरा पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेब हे पाचोरा येथे रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत भारतीय गुन्हेगारीकडे पाचोरा शहर जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे। त्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा पाचोरा डीवायएसपी असतील, डीवायएसपी साहेब असतील, एसपी साहेब असतील यांना वारंवार तक्रारी करून स्मरणपत्र दिलेले, तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी असा पवित्रा घेतला आहे की मुंबई आझाद मैदानावर 27/5/25 रोजी 2025 रोजी आमरण उपोषण मुंबई आझाद मैदानावर करणार आहे। तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जरी पाहत आहे, मी जरी पाहतोय, तर प्रत्येक दिवसाला 4-4 घटना कोयता काढते, कोणी तलवारी काढते, कोणी हत्यार काढते। हा पाचोरा शहर शांतता प्रिय शहर असताना या अशोक पवार पीआय पाचोरा येथे रुजू झाल्यापासून तर सर्वात जास्त गुन्हेगारी यांच्या कार्यकाळात झालेली आहे, असं मी पोलीस महासंचालक साहेबांना पत्राद्वारे कळवले आहे की तुम्ही आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनचं व्हेरीफाय करावी की तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पाचोरा आता कार्यरत आज रोजीचे कार्यरत पोलीस यांच्या गुन्ह्यामध्ये तफावत बघावी आणि पुढील काळासाठी पाचोरा कुठे वाटचाल करते, वाढीव गुन्हेगारीकडे वाटचाल करते। पवार साहेब जर पाचोऱ्यात राहिले या काही काळात तर पाचोरा शहर मोठ्या समस्याला सामोरं जावं लागेल, नागरिकांना जीव मुठीत घ्यावं लागेल। कोणाची चेन साखळी चोळली जाते, कोणाचं मिसिंग दाखल होते, जवान मुली पडतायत, हे सर्व घटनेला अवैध धंदे कारणीभूत आहे। या संदर्भात यामध्ये सट्टा पत्ता मटका जुगार, वाळू असेल, लाकूड तोड असेल, गुटखा असेल। आता मागे काही पोलीस एपीआय साहेबांनी गुटख्याची गाडी पकडली, हा बी तर तुमच्यासाठी प्रूफ आहे ना। मी सांगणे म्हणजे हे महत्वाचा विषय नाही, पण दररोज जे घटना घडताय त्यांच्याकडे लेखित आहे पाचोरा पोलीस ठाण्याला, ते त्यानुसार यांच्यावर पोलीस महानिरीक्षक साहेबांनी तात्काळ बदली करावी, कारवाई करावी यांच्यावर। अशोक पवार साहेबांवर हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या पोलीस स्टेशनला कार्यरत असताना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना चुकीची माहिती दिल्यामुळे यांनी कर्तव्यास कसूर केल्या प्रकरणी यांचं 1 वर्षाचं वेतनवाढ स्थगित करण्यात आलेलं आहे। तसं मी तुम्हाला पत्र पुरवलेलं आहे। तर त्यासाठी आमची अजून 31 मे 2025 पर्यंत त्यांचं 1 वर्ष पूर्ण व्हायला बाकी आहे। तरी याच्यात जरी काही असेल तर मी आस्थापना विभागात देखील तक्रार केलेली आहे की यांना वेतनवाढ केली आहे का नाही, त्याची पण मी माहिती घेणार आहे। आणि तुमच्या मार्फत मी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की असा ज्या अधिकाऱ्याचं पाचोरा शहरावर गुन्हेगारीवर नियंत्रण नाही, अशा अधिकाऱ्याची तात्काळ मुख्यालय बदली करावी। आमच्या पाचोरा शहरात शांतमय प्रिय पाचोरा शहर आहे, तिथं कार्यक्षम कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी आपल्या मार्फत विनंती करतो। चालू आहे, मी त्यांना माहिती अधिकारात माहिती विचारली, त्यांनी मला लेखित दिलेलं आहे। जसं पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर साहेबांची खोटी फसवणूक केली, चुकीची माहिती देऊन, तशी माझी बी चुकीची माहिती देऊन माझी फसवणूक केली आहे की पाचोरा शहरात कुठलाही अवैध धंदा सुरू नाही। तुम्हाला काय वाटतं की पाचोरा शहराची वाटचाल पुढच्या दिशेने होती गुन्हेगारीमध्ये? 100% होते। आणि या पुढच्या काळात आता तरी समजा त्या मागच्या गुरुवारी 2 कोयते वार झालेले, 2 गुन्हे झालेले, 2 जणांचे डोकेफोड झालेली आहे। फारच काही मिसिंगच्या केसी होत्या, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाचोरा पोलीस स्टेशनला हजर असताना मी बघितले आहे। म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे। अधिकाऱ्यांनी गृहमंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष ठेवून अंकुश केला पाहिजे आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांची पाचोरा इथून तात्काळ बदली करावी, अन्यथा मी मुंबई आझाद मैदानावर दिनांक 27/5/2025 रोजी वार मंगळवारपासून आमरण उपोषणास सुरुवात करणार आहे। 27 लाखाचा पकडला होता, तो आता कुठे नष्ट केला, काही पोलिसांनी काही दिलेली नाही आम्हाला, ती माहिती देत नाही म्हणून तर माझ्या तक्रारी आहेत ना। असे ऐकलं की गुटखा काही प्रमाणात त्याला परत देण्यात आलं। आता ते त्यांचं गोडबंगाल काय हे त्यांनाच माहिती। आता त्याच्यात आपल्या डोळ्यासमोर गेलं नाही म्हणून आपण त्यांना डायरेक्ट म्हणू नाही शकत की त्यांना तुम्ही गुटखा वापस दिला का, काय केलं, काय काळा बाजार झाला हे त्यांनाच माहिती। 100% चालू आहेत। पाचोरा तालुक्यात काही सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयामध्ये मी जातो, अन्य नागरिक पाचोरा शहरातील नागरिक जातात, तालुक्यातील नागरिक जातात, यांना ज्या वेळेस बी गेले त्यावेळेस बी सामाजिक कार्यकर्ते असतील, काही पत्रकार बांधव असतील तर तिथं चहाचा गल्ला मठ्ठा यांच्या हातात दिसतो।
म्हणजे जर यांनी काही चुकीचं काम केलं तर त्यांच्या बातम्या छापल्या जात नाही. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या बातम्यांना दबाव तंत्र तयार केलं जातं. आमच्या सारख्यांच्या मागणीला वाचा फोडू देत नाही. एवढा दबाव तंत्र अधिकाऱ्यांचा पाचोरा शहरावर झालेला आहे. आता मी 28/4/2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे कळवलं होतं की मी ह्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब तसेच यांनी नियुक्त केलेले लाच स्वीकारण्यासाठी ते पोलीस कर्मचारी 3 ते 4 कर्मचारी आहेत. तर यांनी तसेच अवैध धंदे चालक यांच्या जीवारी लागणारी माझी तक्रार होती. त्या अनुषंगाने 14/5/2025 रोजी रात्री माझ्या भावाच्या चहाच्या दुकानावर जाऊन अशोक पवार साहेब गेले. त्या दिवशी जळगावला क्राईम मीटिंग होती. त्या दिवशी रात्री गेले तर त्यांनी ते 3 लिटर चहाचं भरलेलं थर्मास त्याचं जप्त केलं. ती चहा रोडावर फेकून दिले. तो तर काही दारू विकत नव्हता. तो तर काही सट्टा घेत नव्हता. मग यांना हे धंदे दिसत नाही का? यांचे डोळे बंद आहे का? हे आपल्या मार्फत मी अशोक पवार साहेबांना विचारतो आणि आपणही विचारो आणि गृहमंत्री साहेबांनी विचारावं ही माझी विनंती आपल्या मार्फत गृहमंत्री साहेबांना आहे. बस स्थानक असेल या रेल्वे स्टेशनचा आपल्या हद्दीतला सिटीतला प्रश्न असेल इथं कुठलाही बंदोबस्त नाही. फक्त यांचे दर महिन्याला अवैध धंदे चालकाकडून हप्ते घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची शासनाने देखील नियुक्ती केलेली आहे. असं मी शासनावर देखील आरोप करतो. का करतो की अशा पोलीस निरीक्षकांना गृहमंत्र्याचा वचक राहिलेला नाही. म्हणून या अवैध धंदे चालकांकडून हे सर्रास हप्ते घेत आहेत. 3 ते 4 कर्मचारी आहे. यांची मी यादी यांची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे. त्या अनुषंगाने मला अपेक्षित होतं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केलीच पाहिजे होती. परंतु त्यांची कारवाई योग्य दिशेने चालत नाही. जर तुम्ही अवैध धंदे बंद करत नसाल तर मला आमच्या बल्लाळे सूर्या फाउंडेशनला पाचोरा न्यायालय, नगरगृह, रेल्वे स्टेशन, पाचोरा आगार जे सरकारी कार्यालय असेल याच्या कार्यालयांच्या समोर आम्हाला आमच्या बल्लाळे सूर्या फाउंडेशनला अधिकृत परवानगी अवैध धंदे सुरू करण्याची द्यावी अशी माझी मागणी आहे. परंतु यांनी कुठलीही कारवाई केली नाही. मला परवानगी पण दिली नाही. म्हणून मी 27 ला उपोषण मुंबई आझाद मैदानावर करणार आहे.